नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, भरपूर जणांच्या कमेंट आल्या की दादा तुमचे सध्या व्हिडिओ पडत नाहीत। तर मित्रांनो, व्हिडिओ न पडण्याचं कारण असं आहे की शेतामध्ये थोडंसं काम चालू आहे। शेतकरी असल्यामुळं सर्व काम शेतातले काम मलाच करावं लागतं आणि व्हिडिओ पण काढून तुमचं मनोरंजन करावं लागतं। त्यामुळं शेतीमध्ये गहू काढायचं काम चालू आहे। निम्मा गहू काढला आहे, निम्मा राहिला आहे गहू काढायचा। तर 2 ते 3 दिवसामध्ये काम उरकणार आहे। हे गहू तुम्ही पाहू शकता। हे आमचं मंत्रिमंडळ गृह खातं गहू बांधित आहे, मी काढीत आहे आणि अशा प्रकारे 2 जणांचं काम चालू आहे। आणि काही जण म्हणले की बा तुम्ही रोजानी कामगार लावा, बाया लावा गहू काढायला। तर बाया जर लावायचं जर म्हटलं रोजानी तर त्या 400 रुपये रोज मागत आहेत आणि बांधणार 450 रुपये रोज मागत आहेत। आता आपलं 1 एकर गहू आहे, 1 एकर गव्हासाठी बाया लावायला आपल्याला परवडत नाहीत। कारण किती जरी म्हटलं तर 20 ते 25 बाया लागतात गहू काढायला। तर 400 रुपये रोजानी 20-25 बायाचे तुम्ही पैसे विचार करा किती लागत आहेत किती नाही। आणि ते एका गरीब शेतकऱ्याला हे परवडू शकत नाही, कारण गरीब शेतकऱ्याकडे एवढे पैसा नसतो। त्यामुळे स्वतःच काम करावं लागतं। ऊन असो, पाणी असो, तहान असो, काही असो, शेतकऱ्याला काम करावं लागतं। पहा किती ऊन पडले, ऊन दिसत असेल तुम्हाला। सूर्यदेव बाप्पा किती तापला आहे। अर्धा तास झाला की अर्धा लिटर पाणी प्यावं लागतं, इतकं ऊन पडले। पाणीच प्यावं लागतं, इतकी तहान लागते उन्हाने की बस लई तहान लागते। आता हा रुमाल मी बांधलेला आहे, हा 8 पदरी रुमाल करून बांधलेला आहे, तरी पण रुमालाच्या आतून ऊन लागत आहे आणि चटके बसतात। इतकं ऊन पडे तरी पण काय करणार। शेतकऱ्याचा विषय लय अवघड आहे। किती ऊन असो, काही असो, वारा असो, पाऊस असो, शेतकऱ्याला सुट्टीच नाही। दिवसात सुट्टी नाही, पण रात्रीसुद्धा सुट्टी नाही। रात्रीसुद्धा काम शेतकऱ्याला करावंच लागत आहे। आणि काही लोक तरी पण शेतकऱ्याच्या नावाने ओरडतात। शेतकऱ्याला काय आयता माल पिकतो, पण त्यांना काय कळणार आहे शेतीत आल्याशिवाय आणि असं काम पाहिल्याशिवाय त्यांना काय कळणार आहे का शेतकऱ्याला किती कष्ट असतात, किती काय असतात। सहज गव्हाची गोणी जर घ्यायला गेलं तर 1500 रुपयाला गोणी असली 50 किलो, त्यांना वाटतं बापरे 1500 रुपयाला गव्हाची गोणी इतकी महाग, कशी काय घ्यावा, आता काय खावा आम्ही, असं त्यांच्या मनात प्रश्न येतो। पण एका गोणीला 50 किलो करता किती दिवस त्याला शेतकऱ्याला तरफडावं लागत आहे शेतामध्ये, हे त्याला नाही कळत। रात्रंदिवस रात्री लाईट असली तर रातची चुकाट्याचं विचार न करता शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागतं, फवारणी मारावं लागतात वगैरे वगैरे भरपूर कामं असतं शेतकऱ्याला। तरी ज्यांना वाटत असेल की गव्हाची गोणी महाग झाली वा धान्याची गोणी महाग झाली, तर त्यांच्याकरता व्हिडिओ बनवलेला आहे मी। तसं राग मानू नका, कारण जसं आतून फिलिंग जाग्या होत्या तसं मी बोलतो आहे। कारण हे उन्हातानाचा लई त्रास होतो आहे आणि आता पहा चैत्राचा महिना जवळ आलेला आहे, त्यामुळं चैत्रामध्ये खूप ऊन असतं। त्यामुळे अगोदर थोडा काम उरकण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरी पण ऊन भरपूर आहे। 37-38 टेम्परेचर आहे। या अशा उन्हातसुद्धा दिवसभर काम करावं लागते, काम करावंच लागत आहे, कारण शेतकऱ्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो। आणि काहींना जर माझ्या बोलण्याचा राग आला असला तर मनापासून माफी मागतो, कारण तळतळ वाटते, हळहळ वाटते। इतकं शेतीमध्ये काम करूनसुद्धा लोक शेतकऱ्याच्या नावाने ओरडतात। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, शेतकरी जागला तर तुम्ही जागता, एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही। कारण शेतकरी जर उन्हातानात जर नाही राबला तर तुम्ही काय खाता, काय पिकवता। तुम्ही पैसा भरपूर असेल तुमच्याकडे, पण पैसा तुम्ही दळून खाऊ शकत नाही, तुम्हाला दळायसाठी धान्यच लागणार आहे। त्यामुळं शेतकऱ्याला सुद्धा थोडी रिस्पेक्ट द्या आणि शेतकऱ्याचा पण थोडाफार विचार करा। शेतकऱ्याविषयी थोड्या पाण्याची भावना बदला, शेतकऱ्याविषयी आदर करा। शेतकरी हा गरीब असतो, पण शेतकरी हा मनाने खूप श्रीमंत असतो। आता गहू काढणी झाली, आता मशीन वावरामध्ये आलं की लगेच आम्हाला द्या म्हणून भरपूर समाजाचे लोक येतात, त्यांना जमीन नसतात, ते येतात आम्हाला द्या बा थोडा गहू, आम्हाला द्या बा। तर शेतकरी कसलाही विचार न करता त्यांना पायलीभर आदुलीभर 5 किलो 10 किलो असं फुकट देऊन टाकतो। म्हणजे शेतकरी इतका उदारपणे आपला स्वतःचाच विचार नाही करत, दुसऱ्याचा सुद्धा विचार करतो। किती जरी म्हणलं तर आता हा 1 एकर गहू आहे, ह्या एकरमध्ये जवळजवळ 4 ते 5 पायल्या गहू, म्हणजे 20 ते 25 किलो गहू हा वाटिण्यावरच जाणार आहे। भरपूर जणांना द्यावं लागतं। त्यामुळं शेतकरी माझ्या तोंडाने नाही म्हणत मी,
पण दुसऱ्याच्या तोंडाने म्हणलं पाहिजे, दुसऱ्याने म्हणलं पाहिजे की शेतकरी हा खूप मनाने चांगला असतो, मनाचा मोठेपणा असतो शेतकऱ्याकडं, असं म्हणलं पाहिजे. आणि शेतकऱ्याविषयी सर्वांनी आदर हा नक्की केलाच पाहिजे मित्रांनो. त्यामुळं शेतकऱ्याला बोलताना, शेतकऱ्याविषयी वाईट विचार करताना 10 वेळेस विचार करा मित्रांनो, कारण शेतकऱ्या इतके कष्ट कोणीच करू शकत नाही मित्रांनो. तर माझे 2 शब्द कसे वाटले मित्रांनो कमेंटद्वारे अवश्य कळवा, आणि काही चुकलं उकलं असेल तर माफ करा मित्रांनो. चला मग आमचं काम सुरू करतो. राम राम.